अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती असणार आहे ती असणार आहे खास स्वामी जयंतीसाठी. कारण 31 मार्च 2025 वार आहे सोमवार आणि या दिवशी आहे स्वामी जयंती अर्थात स्वामींचा प्रकट दिन. अगदी वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस येत्या 31 तारखेला 31 मार्चला आलेला आहे. आता बघा, स्वामी जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा सुरू करायच्या असतात. त्या 21 दिवस आधी किंवा मग 11 दिवस आधी सेवा सुरू करायच्या असतात आणि त्याबद्दलचा व्हिडिओ आधीच चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पण बघा, ज्यांना काहीच सेवा करणं शक्य नाही त्यांच्यासाठी आजपासून तुम्ही स्वामी जयंतीपर्यंत अतिशय सोपी अशी सेवा जी आहे. आता बघा, इथे सोपी सेवा, अवघड सेवा, मग सोप्या सेवेने कमी फळ मिळतं का, अवघड सेवेने जास्त फळ मिळतं, तर असं काही नाही. आपला विश्वास असणं महत्त्वाचं आहे. सेवा आपण करणारच आहोत, ती किती श्रद्धेने करतो ह्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अर्थातच आपण जेवढ्या जास्तीच्या सेवा करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं. पण बऱ्याचदा असं होतं की कामामुळे जमत नाही किंवा मग मुलं लहान असतात, कुटुंब मोठं असतं, त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेला इच्छा असूनसुद्धा सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांना काहीच सेवा करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी आजपासून तुम्ही स्वामी जयंतीपर्यंत काही गोष्टींचं पालन करून काही सेवा ज्या आहेत त्या आवर्जून केल्या तर निश्चितच त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला आपल्या मिळणार आहे. तर कुठल्या सेवा करायच्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी बघा, तुम्ही तुमच्याजवळ जर केंद्र असेल किंवा मग स्वामींचा मठ असेल तर तिथे तुम्ही श्रीफळ नेऊन ठेवायचं आहे. जर नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरातल्या स्वामींच्या मूर्तीपुढे श्रीफळ ठेवा आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मी अशी सेवा करणार आहे आणि ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आता आपण जबाबदारी जेव्हा स्वामींवरती टाकतो तेव्हा स्वामी महाराज सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात आधी बघा, ज्यांना वेळ आहे स्वामी चरित्राचं पारायण करण्यासाठी, ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी मी सांगते की स्वामी चरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही स्वामी चरित्राचं पारायण जे आहे म्हणजे रोज एक पारायण. स्वामी चरित्रामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत जे वाचण्यासाठी तुम्हाला पाऊण ते 1 तास लागतो. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे जे स्वामी चरित्र आहे ते वाचू शकता. रोज तुम्हाला एक पारायण करायचं आहे. त्यामुळे आजपासून तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज एक अशा प्रकारे नित्यनेमाने तुम्हाला एक पारायण करायचं आहे आणि एका बैठकीत करायचं आहे. वाचण्यासाठी बघा, हे छोटे छोटे अध्याय आहेत, भाषा पण सोपी आहे, त्यामुळे प्रत्येकाला शक्य होतं. बघा, आता काही जणांकडे स्वामी चरित्राचा मोठा ग्रंथ देखील आहे जो वाचण्यासाठी अगदी 2-2 तास लागतात काही जणांना. तर बघा, तुमच्याकडे तो ग्रंथ असेल तर तुम्ही एक काम करू शकता. श्री गुरुपीठ ॲप जे आहे ते डाउनलोड करून तिथे गुरुमाऊलींनी 700 ओव्यांचा आपल्याला छोटा ग्रंथ जो आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे, जो वाचण्यासाठी अगदी पाऊण ते 1 तास लागतो. नवीन सेवेकरी असतील तर 1 तास लागतो. तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तसंही तुम्ही केलं तरी चालेल. अशा प्रकारे तुम्ही पारायण जे आहे ते करू शकता, ज्यासाठी तुम्हाला 1 तास लागेल. दिवसभरात तुम्ही कधीही पारायण करू शकता. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही अगदी रात्री 12पर्यंत कधीही पारायण जे आहे ते करू शकता. आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही अगदी संकल्प घेऊन करू शकता. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही संकल्पामध्ये सांगून त्यानंतर ही जी सेवा आहे ती आपल्याला सुरू करायची आहे आजपासून प्रकट दिनापर्यंत. यानंतरची दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे बघा, तारक मंत्राचं अनुष्ठान. आता तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणजे बघा, 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस अशा प्रकारे करू शकता. म्हणजे काय, तर बघा, आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज तुम्ही 11 वेळेस किंवा मग 21 वेळेस किंवा 108 वेळेस अशा प्रकारे आपल्याला तारक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान जे आहे ते करू शकता. त्याचबरोबर 11 माळा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील करायचा आहे. अशा पद्धतीने आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला दररोज ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. याचं फळ देखील आपल्याला तितकंच मिळणार आहे. या व्यतिरिक्त बघा, तुम्हाला इतकाही वेळ नाही आहे म्हणजे स्वामी चरित्राचा पाठ करणं देखील तुम्हाला शक्य नाही आहे, तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटाची रोज सेवा करायची आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचा जर ग्रंथ असेल तर त्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका आहे. ती अवतरणिका दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला वाचायची आहे. आजपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे 11 वेळा. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. शक्यतो 11 माळी जप करण्याचा प्रयत्न करा, पण जर शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे. त्यानंतर या अवतरणिका ज्या आहेत त्या आपल्याला वाचायच्या आहेत. अशा प्रकारे ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे आजपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत.
त्यामुळे बघा तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झालं नाही तर किमान ही तरी सेवा तुम्ही आवर्जून करा. या सेवेने देखील तुम्हाला तितकंच फळ मिळणार आहे. कारण बघा स्वामी महाराज कधी आपल्या भक्तांकडून कसली अपेक्षा ठेवत नाही. स्वामी म्हणत नाहीत की दिवसभर माझ्यासमोर बसून सेवा कर, पण जी काही सेवा करणार आहेस ना ती मनोभावे आणि विश्वासाने कर. तुझं चित्त जे आहे ते थाऱ्यावर ठेवून कर. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण वाचन करत असतो, पण आपल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्यांचा विचार आपल्या मनात सतत सुरू असतो आणि आपलं मन लागत नाही आणि हीच खरी आपली परीक्षा असते. आपण जेव्हा वाचन करायला लागतो, आपली दुःख, आपली संकटं आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहेत. पण तरीही त्यापासून थोडं दूर होऊन ना स्वामींशी एकरूप होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा स्वामी महाराज आपोआप आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी दूर करत असतात. बघा महाराजांनी लाखो करोडो रुपये आपल्याला देऊ देत असं मनात ठेवून कधी सेवा करू नका. फक्त महाराजांना म्हणा की तुम्ही माझ्यासोबत राहा. महाराज तुमचं आयुष्य इतकं चकचकीत करतील सोन्यासारखं की लोकांना तुमचा हेवा वाटेल. म्हणजे काय दिवस होते आणि काय दिवस आले आणि हे होतं. प्रत्येक स्वामी भक्ताच्या बाबतीत असं होतं. महाराज भरभरून देतात. पण त्याची एक योग्य वेळ ठरलेली असते आणि आपल्याला असते घाई, म्हणजे आपण एवढ्या सेवा करून देखील आपल्याला त्याचा रिझल्ट मिळाला नाही, तर मग कुठेतरी आपण स्वामींवरती नाराज होतो. त्यामुळे बघा आपल्याला आपले कष्ट तर करायचेच आहेत आणि निस्वार्थ भावाने आपल्याला स्वामींची सेवा देखील करायची आहे. निश्चितच स्वामी महाराज सदैव त्यांचं कृपाछत्र जे आहे ते आपल्यावरती ठेवत असतात. तर नक्कीच आजपासून स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आपल्याला ज्या ह्या सेवा आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत. तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट हे नक्कीच मिळतील. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.